गैरव्यवहार प्रकरणासंदर्भातली बातमी। नीट गैरव्यवहार प्रकरणातला लातूर पॅटर्न उघड झालाय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। लातूर पोलिसांनी संजय जाधव आणि जलील पठाण या 2 जिल्हा परिषद शिक्षकांना अटक केलेली आहे। पोलिसांनी जाधव, पठाण आणि उमरगा आयआयटी मध्ये नोकरीस असलेल्या इरान्ना कोनगलवरती झडती घेतली आणि त्यामध्ये नीटच्या 12 विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट आणि 6 मोबाईल जप्त केले। 5 लाख रुपयांच्या मोबदल्यात आरोपी विद्यार्थ्यांचे गुण वाढवून द्यायचे। पोलिसांनी जाधव, पठाण आणि उमरगा आयआयटी मध्ये नोकरीसाठी असलेल्या इरान्ना कोनगलवार याच्या घराची झडती घेतली। त्यामध्ये नीटच्या 12 विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट आणि 6 मोबाईल जप्त करण्यात आले। 5 लाख रुपयांच्या मोबदल्यात हे आरोपी विद्यार्थ्यांचे गुण वाढवून द्यायचे। नीट पेपरफुटी प्रकरणातला हा लातूर पॅटर्न सध्या देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरलाय। नीटचा पेपर फुटल्यानंतर त्याचं लातूर कनेक्शन समोर आलं आणि त्यानंतर एटीएसनं सखोल चौकशी केली। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध असलेला लातूर पॅटर्न आता या पेपरफुटीमुळे बदनाम होताना दिसतोय। नाही, अगदी खरंय। निश्चित हा बदनाम होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे, कारण की आतापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये 4 शिक्षकांवरती संशय आहे आणि त्यावरनं त्यांच्या घराची झाडाझडती देखील घेण्यात आली। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 6 मोबाईल या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहेत। यातील एकाच शिक्षकाचा 1, एका शिक्षकाचे 2 आणि एकाचा 1 असे मोबाईल आहेत। आणि कालच आपण या ठिकाणी सांगितलं होतं की 12 हॉल तिकीट देखील या सगळ्या प्रकरणामध्ये जप्त करण्यात आलेले आहेत। 5 ते 7 लाख रुपयांचा रेट या ठिकाणी हा पेपरसाठी ठरला असल्याचा पोलिसांचा संशय आहे। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जे मोबाईल जप्त केलेत त्यात काही सांकेतिक भाषेमध्ये SMS असल्याचं देखील समोर आलं आहे आणि त्यामुळे हे तपासणी त्याची केली जात आहे। यामधला जो मुख्य आरोपी आहे त्याच्याकडे 2 मोबाईल जप्त करण्यात आलेत आणि काही इच्छुकांचे हॉल तिकीट आणि त्याच्याकडे मिळाल्याची माहिती आहे आणि हे पुढे पाठवले जात असल्याचं देखील या सगळ्या प्रकरणामध्ये समोर आलेलं आहे। आणि केवळ नीट परीक्षाच नाही तर इतर परीक्षांमध्ये देखील या आरोपीचा सहभाग असल्याचा त्यांचा संशय आहे आणि त्यानुसार या सगळ्या प्रकरणाची पोलीस पुढे चौकशी करतायत। मात्र पोलिसांनी एक या सगळ्या प्रकरणामध्ये तपासात समोर आलंय की कुठल्या शिक्षकाचा या ठिकाणी कसा रोल होता आणि ते कसे दिल्लीपर्यंत पाठवले जायचे या सगळ्या प्रकरणाचा देखील पोलिसांनी तपास केलाय आणि त्यातून काही बाबी देखील समोर आल्यात। त्या निश्चितच याचा धागादोरा कुठपर्यंत आहे हे यामधनं समोर येईल। मात्र हॉल तिकीट मिळालेले आहेत, 6 मोबाईल जप्त करलेत आणि काही सांकेतिक भाषेत SMS आहेत। बरोबर आहे, सांकेतिक भाषेतल्या मेसेजेसचं डिकोडिंग होणं गरजेचं आहे आणि त्यानंतर ह्याचे धागेदोरे आणखी किती पुढे जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।